मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण चाललेलो आहे पुण्यातील मानाचे गणपती तसेच सार्वजनिक गणपती बघायला आणि इथलं डेकोरेशन, इथले थीम्स, इथले देखावे बघायला जाणार आहे। तर आपल्या व्हिडिओ सोबत बनून राहा, पूर्ण देखावे मानाचे गणपतीचं तुम्हाला दर्शन मी करवतो। श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन करून आपण आलोय आता मानाच्या पहिल्या गणपतीचं दर्शन घ्यायला, कसबा गणपतीचं दर्शन घ्यायला। इथं अप्रतिम असं सिद्धिविनायकाचं डेकोरेशन केलं होतं, खूप सुंदर होतं। खूप भली मोठी लाईन होती, गर्दी पण खूप होती। रात्रीचे 11 वाजले होते तरी पण खूप गर्दी होती, बघू शकता तुम्ही। आणि इथे गणपती बाप्पाचं पण दर्शन आपलं झालेलं आहे। खूप सुंदर अशी डेकोरेशन आणि मूर्ती होती कसबा गणपतीची। आणि आपण दुसऱ्या मानाच्या गणपतीचं दर्शन घ्यायला आलो, श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ। हा मानाचा दुसरा गणपती आहे। चला तर दर्शन करून घेऊया आपण। थोडं आपल्या जवळून आपण नाही गेलो, दुरूनच आपण हे काढला। नंतर आपण गेलो गुरुजी तालीम मंडळ, मानाचा हा तिसरा गणपती आहे। डेकोरेशन तुम्ही बघू शकता, खरंच खूपच सुंदर आणि असे देखावे पूर्ण पुण्यामध्ये आहेत। देखाव्याचा पण व्हिडिओ येणार लवकरच आपला, बघू शकता। हा मानाचा तिसरा गणपती आहे गुरुजी तालीम मंडळ आणि डेकोरेशन खूप अप्रतिम। आतमध्ये आपण जाऊया, आता आपण रांगेत उभा आहे। रांग झाल्यानंतर आपण पण दर्शन घेऊया। आपण आता आतमध्ये येऊन गणपती बाप्पाचं सुंदर असं दर्शन घेतलेलं आहे। आतमधलं पण तुम्ही डेकोरेशन बघू शकता, खूप एकदम मस्त झिलमिल वातावरण आहे। आतमध्ये थंडावा आहे, पूर्ण AC वगैरे लावलेले आहेत गणपती बाप्पासाठी। नंतर आपण तुळशीबागमध्ये आलो, श्री क्षेत्रपुरी जगन्नाथ मंदिरचं इथे डेकोरेशन केलं होतं। मानाचा हा चौथा गणपती आहे तुळशीबागेतला। इथे जगन्नाथपुरीचं पूर्ण टोटल लुकआउट दिलेलं होतं, पूर्ण डेकोरेशन जे आहे जगन्नाथपुरीचं दिलेलं होतं। जगन्नाथपुरी जे पूर्ण जगन्नाथ क्षेत्र जे आहे जगन्नाथपुरीचं ते आहे इथे। जगन्नाथपुरीचे पण आपण दर्शन घेतले आणि मग गणपती बाप्पाचे पण दर्शन घेऊन आपण निघालो 5व्या गणपतीचं दर्शन घ्यायला। चला तर मग तुळशीबागचा हा गणपती सर्व जे मानाचे गणपती आहे त्यापैकी एक सर्वात उंच गणपती मानला जातो आणि खरंच बघू शकता तुम्ही, खरंच खूप उंच गणपती आहे। बाकीचे तर म्हणजे छोटे छोटे आहेत, बट मानाचा हा चौथा गणपती खरंच खूप उंच आहे आणि डेकोरेशन तर काही तोडच नाही त्यातल्या डेकोरेशनला। आणि देन आपण आलो लास्ट 5वा मानाचा गणपती, केशरी टिळक गणपती। याबद्दल तर तुम्हाला काही सांगायची गरज मला नाही वाटत आहे म्हणून। हा लोकमान्य टिळकांनी बसवलेला गणपती आहे। केशरी गणपती बघायला गेल्यानंतर तिथे मस्त बढियापैकी संगीत चालू होतं, राग चालू होते। ते आपण मग थोडं आतमध्ये गेलो आणि आपण दर्शन घेतले मानाच्या 5व्या गणपतीचे, म्हणजेच केशरी गणपतीचे, जो की लोकमान्य टिळकांनी बसवलेला गणपती होता। इथे पण खूप मस्त गर्दीचा हुब जमलेली होती संगीत ऐकायला, संगीत सूर ऐकायला। इथेच लोकमान्य टिळकांची अजूनही प्रिंटिंग प्रेस आहे। हां, तेव्हा लोकमान्य टिळक जे होते ते हाताने लिहित होते, जो पेपर होता त्यांचा केसरी। आता इथे प्रिंटिंग प्रेस मशीन्स वगैरे आलेले आहेत, तिथे पण तुम्ही जाऊन बघू शकता। पण मानाच्या 5ही गणपतीचे सुंदर असे दर्शन आपले झालेले आहे। आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये इथल्या जे सार्वजनिक मंडळांनी जे देखावे थीम्स क्रिएट केलेले आहेत त्याचा व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहोत। तर नेक्स्ट पार्ट नक्की बघा।